कुंडली कवरते हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. माऊलींच्या या ज्ञानेश्वरीच्या नमनामध्ये अर्थात मंगलाचरणामध्ये प्रथम गणेश वंदन हे परंपरेनुसार त्यांनी केलेले आहे. हे गणेश वंदन देवा तूची गणेशू, या ठिकाणी तूची या शब्दाने तोच गणेश आहेस. कोण? जो आत्मरूप आहे, जो वेदाने प्रतिपादलेला आहे आणि जो मुळात ओम या अक्षरामध्ये समाविष्ट आहे. संपूर्ण वेद हाच भगवान गणेश रूप आहे. या अर्थाने माऊली म्हणतात तूच आद्य आहेस, नमोजी आद्या. तेव्हा आद्य मूळ जे स्थान आहे, मूळ परब्रह्म स्वरूप तूच आहेस आणि हेच वेदाने प्रतिपादन केलेलं आहे. तेव्हा आपण काल या संबंधीचं चिंतन केलं की निर्गुणाकडून सगुणाकडे कशा पद्धतीने हा प्रवास होतो. हाच सूक्ष्म अशा प्रकारच्या मना पातळीवर, मनाच्या सूक्ष्म भावतरंगापासून ते शब्दाच्या आविष्कृतीपर्यंत, म्हणजे निर्गुणाकडून सगुणापर्यंत, ज्याला आपल्याला वेदवाङ्मयामध्ये स्फोटाचा सिद्धांत मांडलेला आहे किंवा भाषा वैज्ञानिकांनी स्फोट कसा झाला, उच्चार कसा झाला, आणि या अनुषंगाने आपण जे वाणीचे प्रमुख 4 प्रकार मानतो त्यामध्ये परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. ही परावाणी सूक्ष्म वाणी आहे, पण वैखरी हे तिचं प्रगट स्वरूप आहे. वाणी एकच आहे, त्याप्रमाणे अप्रगट असणारं ब्रह्म हे प्रगट झालं अक्षरामध्ये आणि हेच अक्षर म्हणजे वेदाक्षर. ओम या शब्दाने ते व्यक्त झालं. अ, उ आणि म हे 3 यामध्ये आपल्याला मुख्य स्वर दिसतात. हे 3 स्वर याचं वर्णन मांडुक्य उपनिषदामध्ये खूप विस्ताराने केलेलं आहे. देवा तूच गणेशू आणि देवा तूच गणेश रूप आहेस हे म्हणत असताना ग हे जे अक्षर आहे, असं म्हणतात की अक्षरांचा प्रारंभ जो झाला तो गणेशापासून झाला. कारण ग हे जे अक्षर आहे ते सोंडेच्या स्वरूपाचं आहे. म्हणजे चित्राकृतीच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर ग च लेखन जे देवनागरी मधलं आहे ते सोंडेच्या आकाराचं आहे आणि ही सोंडच गणपतीचं मुख्य स्वरूप आहे. शुंडादंड हे गणपतीचं मुख्य स्वरूप असल्यामुळं ते म्हणतात की ग या अक्षरातूनच संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली. ग हा वर्ण गणपतीचं स्वरूप सांगणार आहे आणि तो आकार देखील सांगणार आहे. या दृष्टीने सकळार्थमती प्रकाशू. काही श्रोत्यांनी अशी एक पृच्छा व्यक्त केलेली आहे की गणेशाच्या संबंधीचं समग्र चिंतन जे माऊलींनी केलेलं आहे त्याचे विवरण करावं. म्हणून त्या संबंधीचं रूपक काय आहे हे या ठिकाणी उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतो. सकलार्थमती प्रकाशू. मती म्हणजे बुद्धी. बुद्धीला प्रकाशित करणारा भगवान गणेश आहे. बुद्धी ही जड आहे, कारण बुद्धीचं स्वरूप सांगत असताना मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे आपण 4 मुख्य स्वरूप मानतो. त्यामध्ये हे सगळेच जड तत्वाने आपल्याला प्रगट झालेले दिसतात. जड तत्व यामध्ये आहे, पण या जड तत्वाला चेतनाचा किंवा चैतन्याचा स्पर्श होताच हे जड चैतन्य रूपाने प्रगट होतं. बुद्धीमध्ये प्रकाश प्राप्त करण्याची क्षमता गणेशात आहे. आणि आता हे शब्द ब्रह्म अशेष. शब्द ब्रह्म म्हणजे वेद. ज्या वेदामध्ये भगवंताचं वर्णन केलेलं आहे, हे वर्णन अर्थात सगुण रूपाच्या प्रकारचं वर्णन जरी असलं तरी हे आपल्याला अलंकारिक पद्धतीने माऊली व्यक्त करतात. त्याची मूर्ती सुवेश हीच शब्दरूपाची मूर्ती आहे
असं वर्णन केलेलं आहे की माऊलींनी या ठिकाणी अमूर्ताकडून मूर्ताकडे आपल्याला नेलेलं आहे. अमूर्त असणारं परब्रह्म मूर्त स्वरूपामध्ये कसं प्रगटतं, अमूर्त असणारा स्वर मूर्त व्यक्तामध्ये कसा प्रगट होतो. वर्ण वपू निर्दोष मिळवित असे. इथं निर्दोष शब्द का वापरला? निर्दोष हा शब्द यासाठी वापरला की वेद हा निर्दोष आहे. वेदामधले सगळे स्वर आणि त्यामध्ये असलेले व्यंजन मिळून आपल्याला भाषा तयार होताना दिसते. ही निर्दोष आहे. वेदाची भाषा आजही आपल्याला काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत वेदाचा उच्चार करणारी जी मंडळी आहेत ती एकाच स्वरामध्ये उच्चार करताना दिसतात. त्यात कुठेही चूक होत नाही. आणि आज कॉम्प्युटर देखील आपल्याला, संगणक देखील हेच सांगतं की वेद हा निर्दोष आहे. यात कुठेही दोष नाही. उच्चाराचा दोष नाही, स्वराचा दोष नाही. दोष असेल तर तो आपला आहे, आपल्याला उच्चार करता येत नाही. म्हणून निर्दोष शब्द माऊली वापरतात. आणि निर्दोष असणारं हे वर्ण रूप भगवंताचं हे सुवेश आहे, सुंदर वेशामध्ये प्रगट झालंय. आणि या संपूर्ण गणेशाचं रूपकात्मक वर्णन करताना स्मृती त्याची अवयव असं म्हटलंय. स्मृती म्हणजे हे याज्ञवल्क्य स्मृती, मनुस्मृती इत्यादी ज्या स्मृती आहेत ते अवयव आहेत. आणि हे अंगिक भाव, अंगिक भाव भगवंताच्या या ठिकाणी रूपवर्णनामध्ये जे भाव असतात, अंगिक भाव अर्थात नाटकाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नाट्यशास्त्रामध्ये या भावाचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा हे वेगवेगळ्या प्रकारचे भाव, मग त्यामध्ये 4 प्रकारचे भाव असतात. आणि यामध्ये अंगिक आहेत, आहारी आहेत. या संबंधीचं विवरण नाट्यशास्त्रामध्ये पाहायला मिळतं. अशा 4ही भावांच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे गणेश रूप प्रगट केलेलं आहे. आणि लावण्य, अर्थशोभा, अर्थशोभा, शोभा शब्द त्यांनी यासाठी वापरला, शोभा म्हणजे सौंदर्य, अर्थाचं सौंदर्य. कारण शब्द सौंदर्य आणि अर्थ सौंदर्य अशा 2 गोष्टी आहेत. काव्यशास्त्रामध्ये या अर्थाला, अर्थशोभेला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे. यामध्ये 10 शब्दगुण आहेत आणि 10 अर्थगुण आहेत. याचं वर्णन काव्यशास्त्रामध्ये केलेलं आहे. तेव्हा या 10 जे शब्दगुण आणि 10 अर्थगुण आहेत त्याला अर्थशोभा असं म्हटलंय. आणि 18 पुराण म्हणजे मणिभूषण आहेत, अलंकार आहेत. आणि प्रमेय रत्न त्यामध्ये खोचलेले आहेत. पदबंध नागर तेचे रंगाईले अंबर. माऊलींची भाषा ही नागर भाषा आहे, ही ग्राम भाषा नाहीये. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. माऊलींनी नागर शब्द वापरलाय. नागर म्हणजे नगरातली, अर्थात अत्यंत सुसंस्कृत भाषा माऊली वापरतात, हा त्याचा तात्पर्यार्थ आहे. ग्राम्य भाषा माऊलींच्या कुठल्याही ओवीमध्ये नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की माऊलींनी कुठेही आपल्या भाषेला कमीपणा येऊ दिला नाही, शिवीची भाषा कुठेही वापरली नाही. आणि म्हणून ही सुसंस्कृत भाषा आहे. म्हणून नागर पदबंध माऊली वापरतात. आणि हे साहित्य बाणे सुपूर उजाळाचे. प्रत्येक ठिकाणी साहित्याचं वर्णन, साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती, जैसे लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. माऊलींना दोन्ही गोष्टी अपेक्षित आहेत. एक साहित्य पाहिजे आणि शांती पाहिजे. साहित्याने आमचं मन प्रक्षुब्ध होता कामा नये. साहित्यातून शृंगार प्रगट झाला तर मनाला विकार निर्माण होतो. म्हणून साहित्य तर हवंच आहे, पण त्या साहित्यामध्ये शांती पाहिजे, म्हणजे मन स्थिर करण्याची क्षमता पाहिजे. म्हणून साहित्य या शब्दाचा अर्थ सहित असा आहे. थोडा या ठिकाणी साहित्य शब्दावर काही 2 मिनिटं बोलतो. साहित्य म्हणजे काय? सहित पासून साहित्य शब्द तयार झाला. सहित म्हणजे काय? हित साधणारं ते साहित्य. आमचं हित कशात आहे, आमचं कल्याण कशात आहे. आणि ततेन सहितम, च्या सहित जे असतं ते साहित्य. कशाच्या सहित असा प्रश्न आपण उपस्थित करा म्हणजे कळेल. कशाच्या सहित? तर शब्दार्थौ सहितौ काव्यम.
अशा प्रकारची काव्याची किंवा साहित्याची व्याख्या केलेली आहे संस्कृतमध्ये. शब्दार्थौ सहितौ काव्यम, शब्द आणि अर्थ या दोन्हींनी युक्त जे आहे ते साहित्य आहे. शब्दही आहेत आणि अर्थही आहे. आणि हा अर्थ शोभा म्हणजे सौंदर्य संपन्न अशा प्रकारचा अर्थ आहे. अर्थाचे अनेक वलय निर्माण करण्याची क्षमता यामध्ये. केवळ शब्द नाहीयेत, शब्दाचं भुसकट नाहीये, शब्दाबरोबर अर्थ सौंदर्य आहे. आणि म्हणून शब्दार्थौ सहितो काव्यम. आणि शब्द आणि अर्थ हे एकरूपच आहेत हे कालिदासाने म्हटलेलंच आहे. त्यामध्ये पार्वती आणि परमेश्वर जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो असं म्हणत असताना त्यांनी या ठिकाणी वागर्थाभिव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये, वाग आणि अर्थ हा वेगळा असूच शकत नाही. म्हणून शब्द आणि अर्थ हा वेगळा असूच शकत नाही. सगुण आणि निर्गुण हे वेगळं असूच शकत नाही. अशा प्रकारचं द्वैतामध्ये अद्वैत माऊली पाहतात की प्रथमपासूनची दृष्टी माऊलींचे साहित्य शब्दातून व्यक्त होते. आणि ते म्हणतात, आता देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणध्वनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. आपण काल बघितलं की अर्थध्वनी शब्द माऊली वापरतात. अर्थामध्ये ध्वन्यर्थ हा सर्वात श्रेष्ठ मानलाय. ध्वन्यालोक नावाचा ग्रंथ साहित्यशास्त्रामध्ये आहे, संस्कृतमध्ये ध्वन्यालोक. या ध्वन्यालोक नावाच्या ग्रंथामध्ये ध्वनी म्हणजे काय, ध्वनीचा अर्थ काय, ध्वन्यर्थ कसा प्रगट होतो आणि शब्दातून जो नाद प्रगट होतो त्या नादाला किती वेगवेगळे अर्थ असतात. त्यामध्ये शब्दार्थ आहे, लक्षणार्थ आहे, व्यंग्यार्थ आहे, ध्वन्यर्थ आहे. त्याचप्रमाणे संकेतार्थ आहेत, सूचितार्थ आहेत, ज्याला आपण कोनोटेटिव्ह मिनिंग असं इंग्रजीमध्ये म्हणतात. या अर्थाने गूढार्थ आहेत. हे सगळे आपल्याला ध्वनी शब्दाने व्यक्त होतात. या दृष्टीने ते म्हणतात अर्थध्वनी. आणि मग गणेशाच्या एकेका हातामध्ये काय काय आहे हे सांगतात. ते म्हणतात, देखा षड्दर्शने म्हणपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधाते तरी तर्कुतोची परशु नीतिभेदू अंकुशु वेदांतू महारसू मोदको मिरवे एका हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा मग सहाजे सत्तर्कवादू जो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. आता हे 6 हाताचा गणपती आहे. या ठिकाणी मला आणखी थोडीशी वेगळी मांडणी करायची आहे. हा 6 हाताचा गणपती काल मी म्हणालो त्याप्रमाणे काठमांडू या ठिकाणी आहे. दुसरा मुद्दा असा आहे, या 6 हाताच्या गणपतीवर अनेक चिंतन काही मान्यवरांनी केलेलं आहे. त्यामध्ये गह खरे नावाचे फार मोठे इतिहास संशोधक होऊन गेले. त्यांनी या संबंधीची माहिती ज्ञानप्रकाशामध्ये दिलेली आहे. ते म्हणतात की 6 हातांचा गणपती शंकरगड या ठिकाणी आहे. हा नागोडा संस्थानामधला एक लहानसं खेड आहे. त्या ठिकाणी हा गणपती आहे. यामध्ये 6 हात आहेत आणि माऊलींनी उल्लेखल्याप्रमाणेच यामध्ये यापैकी डावीकडील 2 हातामध्ये एक विळखा घातलेला सर्प आहे आणि उरलेल्या हातामध्ये परशु आहे. उजवीकडच्या हातामध्ये मोदक आहे आणि दुसरे 2 हात भंगलेले आहेत. अशा प्रकारचा हा नृत्यशील गणेश आहे. दुसरा लोहा सोहागपूर या ठिकाणचा षड्भुज गणेश आहे. सोहागपूर कुठे आहे तर ते म्हणतात रेवा संस्थानामध्ये आहे. इथे देखील उंच खोऱ्यामध्ये धारेवर बसलेलं हे संस्थान आहे. आणि या सोहागपूरमध्ये आपल्याला सभा मंडपाच्या उजवीकडच्या शेवटच्या खांबाच्या खालच्या भागावर या 6 हातांच्या गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. यामध्ये शर परशु पुस्तक या 3 वस्तू आहेत आणि 3 हातामध्ये कट्यार मोदक आणि पाश या वस्तू आहेत. तिसरा गणेश आहे नेमावरचा षड्भुज गणेश मूर्ती. ही इंदूर संस्थानामध्ये आहे. याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. हरदा या स्थानकापासून 6 कोसावर ही मूर्ती आहे. देवळाच्या पश्चिम द्वाराच्या मंडपात दक्षिणेकडच्या अंगाला नृत्य गणेशाची मूर्ती आहे आणि यालाही 6 हात आहेत. आणि यातल्या 2 हातामध्ये सर्प आहे आणि ही गणेश वर्णनाची मूर्ती मात्र 2 हाताचे भंगलेले आहेत. पण ही काही माऊलींच्या वर्णनाशी जुळणारी नाही. त्यानंतर वरेंद्र संशोधन मंडळाच्या संग्रहालयामध्ये सुद्धा पुराण वस्तूमध्ये एक षड्भुज गणेशाची मूर्ती आहे. ही भव्य पाषाणावर उभी आहे. आणि नंतर
पुरुषार्थ मासिकाच्या मध्ये 1858 मध्ये गणेश विशेषांकाच्या आधारे षड्गुण गणेशाचं वर्णन केलेलं आहे. आणि गणेश कोशकाराने असं म्हटलंय की ही गणेश मूर्ती अत्यंत प्राचीन आहे. त्यानंतर आणखी एक संशोधक आमचे डॉक्टर गंगाधर मोर्जे, जे आता हयात नाहीत, परंतु त्यांनी या संबंधीचं संशोधन करून त्यांनी ही एक मूर्ती माऊलींनी वर्णन केल्याप्रमाणे असलेली ती परांडा या गावामध्ये असलेली त्यांनी शोधली आहे. आज धाराशिव ज्याला आपण म्हणतो, किंवा मागच्या काही दिवसापूर्वी आपण त्याला उस्मानाबाद म्हणत होतो, या ठिकाणी परांडा नावाचं गाव आहे. तिथे एका भगवंताची ही पूर्णाकृती मूर्ती आहे आणि ही मूर्ती कदाचित नंतर ठेवलेली असावी असंही त्यांचं म्हणणं आहे. ती मूर्ती अशा पद्धतीने 6 हातांच्या गणेशाचं वर्णन केलेलं आहे. 6 हातांचा गणेश एवढ्या ठिकाणी, म्हणजे माऊलींना कुठेतरी हा 6 हातांचा गणपती त्यांनी पाहिलाय. केवळ तो काही रूपकात्मक आविष्कार नाही किंवा केवळ काल्पनिक अशा प्रकारची गोष्ट नाही. गंगाधर मोर्जे असं म्हणतात की त्या काळामध्ये 6 हातांच्या गणपतीची पूजा होत असली पाहिजे. आता हे 6 हात कोणते? देखा षड्दर्शने म्हणपती 6 दर्शन आहेत. आपल्याला माहितीये 4 वेद, 6 दर्शन आणि 10 उपनिषद असं आपण परंपरेमध्ये मानतो. त्यापैकी 6 जे दर्शन आहेत किंवा शास्त्र आहेत, त्यामध्ये योगशास्त्र आहे, वैशेषिक आहे, न्याय आहे, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा आणि बौद्ध मत. बौद्ध देखील एक शास्त्र किंवा दर्शनच मानलेले बौद्ध दर्शन. ज्याप्रमाणे योग, वैशेषिक, न्याय, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा आणि बौद्ध या पद्धतीने माऊलीने त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि देखा षट दर्शने म्हणत होती त्याची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरते आयुधाते. हे प्रत्येक दर्शन प्रत्येकापासून भिन्न आहे. एका दर्शनाचं दुसऱ्या दर्शनाशी साम्य आपल्याला सांगता येत नाही. प्रत्येक दर्शन महत्वाचंच आहे, परंतु कुठे ना कुठेतरी त्यात वेगळेपणा आहे. ते त्यांच्याशी मेळ खात नाहीत किंवा वेगळा विचार मांडतात, म्हणून विसंवादे शब्द वापरलाय. विसंवादे धरती आयुधाते. मग यामध्ये एका तर्कतोची परशु, एका हातामध्ये परशु आहे. तो परशु म्हणजे तर्कशास्त्र आहे. तर्कतोची परशु आणि या तर्क हा हे जसं शास्त्र आहे, तर्कतोची परशु नीतिभेदू अंकुशु. नीतिभेद, नीतिभेद म्हणजेच ज्याला आपण न्यायशास्त्र म्हणतो, हा अंकुश आहे. कारण नीतिभेद आपल्या मध्ये जर नीती नसेल, न्याय वैशेषिक हे महत्वाचे शास्त्र आहे, तर न्यायशास्त्र यामध्ये सगळी आपल्याला तात्विक मांडणी, तर्क शुद्ध मांडणी केलेली दिसते. नीती जर नसेल तर समाज हा स्वैराचाराने वागेल, म्हणून तो अंकुश आहे. नीतिभेदू अंकुशू. कारण गणेश म्हटलं की तो गणपतीच्या म्हणजे हत्तीच्या या रूपामध्ये आपल्याला दिसतो आणि हत्तीला अंकुश हा त्याच्या स्वैराचारावर किंवा त्याच्या वागण्यावर बंधन आणणारा फक्त अंकुश असू शकतो. जर अंकुश नसेल तर हत्ती स्वैराचाराने वागेल, तो अनिर्बंध होईल. म्हणून समाज सुद्धा अनिर्बंध होता कामा नये, तो मर्यादित राहायला पाहिजे. तर त्यासाठी अंकुशाचा मार गरजेचा आहे आणि हा अंकुश म्हणजे नीती आहे. म्हणून नीती शास्त्र किंवा न्यायशास्त्र हा अंकुश आहे. वेदांतु महारसु मोदुकू मिरवे. यामध्ये आपल्याला दिसेल की योग असो, वैशेषिक असो, न्याय असो, पूर्वमीमांसा असो, बौद्ध असो, या सगळ्यापेक्षा महारस म्हणजे सर्व शास्त्रांचा समावेश जर कुठे असेल तर तो वेदांत शास्त्रामध्ये. आणि हा वेदांत शास्त्र म्हणजेच ज्याला आपण अद्वैत वेदांत असं म्हणतो. शंकराचार्यांचं शांकर वेदांत, अद्वैत वेदांत शास्त्र हा महारस आहे. सर्वांचं त्यांनी एकत्रीकरण केलेलं आहे आणि या सर्वांचा समन्वय लावलेला आहे. कारण शंकराचार्यांनीच सूत्र लिहिताना म्हटले तत्व समन्वयात. हे आपल्याला महत्वाचं सूत्र दिसतं व्यास महर्षींचं. तत्व समन्वयात म्हणजे काय की या सगळ्यांचा समन्वय साधला पाहिजे. प्रत्येकजण वेगवेगळ्या विचाराचा जरी असला तरी या विचारांच्या मध्ये कुठेतरी एकसूत्रता आली पाहिजे, सुसूत्रता आली पाहिजे, आणि ही वेदांतामध्ये. म्हणून अद्वैत वेदांत या शब्दाला त्यांनी महारस म्हटले.
आणि तोच मोदक आहे असं म्हटलंय. मोदक म्हणजे आनंद देणारा, मोद म्हणजे आनंद आणि क म्हणजे करणारा. आनंद, आनंद निधान किंवा आनंद हे आमचं स्वरूप असल्यामुळं आनंद मीमांसा माऊलींनी सुरुवातीपासून केलेली आहे. आणि पुढे ते म्हणतात, एका हाती दंतू जो स्वभावता खंडितू, जो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. वार्तिक किंवा बौद्ध जे आहेत त्यांनी जडवाद मांडला किंवा त्यांनी निरीश्वरतावाद मांडला आणि शून्यवाद मांडला. हा शून्यवाद आपल्याला शेवटी शून्याकडे घेऊन जातो, तो परिपूर्णाकडे घेऊन जात नाही, म्हणून तो खंडित आहे असं म्हटलं. ते म्हणतात एक दात जो जो या ठिकाणी खंडित आहे गणेशाचा, तो खंडित असलेला दात म्हणजे बौद्ध मत आहे. कारण जे बौद्ध मत अखंडित नाही, परिपूर्ण नाही, ते खंडित आहे. या अर्थाने बौद्धांच्या मताला माऊलींनी स्थान दिलंय, पण ते खंडित म्हणून दिलंय. आणि सहाजे सत्तर्कवादू, हा जो तर्कवाद आहे, तर्कशास्त्र आहे, ते तर्कशास्त्र सुद्धा सत्तर्क पाहिजे. आणि जो पद्म करू वरदू, हा सत्तर्कवादू, कुणी त्याला सत्तर्कवाद म्हणतात, कुणी त्याला तर्कवाद म्हणतात, तर कुणी या ठिकाणी त्यांनी संपूर्ण वेदांताचं वर्णन करत असताना हा तर्कवाद कसा आहे, सत्कारवाद म्हणतात. जे दोन प्रकारचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रतीमध्ये वेगवेगळे शब्द आहेत. कुठे सत्तर्कवाद आहे, कुठे सत्कारवाद आहे. तेव्हा सत्कारवाद, सत्कार्यवाद या शब्दाचा अर्थ असा की हा पूर्ण विश्वच सत्कार्यवादाने सांगितले गेलेले आहे. म्हणजे बीजापासून वृक्ष निर्माण झाला आणि वृक्षातून पुन्हा बीज निर्माण होतं, याला सत्कार्यवाद असं म्हणतात. आणि अशा पद्धतीने सत्कारवादू पद्म करू वरदू, एका हातामध्ये पद्म कर आहे म्हणजे हातामध्ये कमल घेतलेलं आहे. आणि या धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू, जो आणखी एक हात आहे तो अभय देणार आहे. आणि हे अभय कशाने मिळतं, तर धर्म प्रतिष्ठेशिवाय अभय शक्य नाही. अभय म्हणजे निर्भयता. आणि आपल्या सर्वांना सगळ्या गोष्टीपेक्षा निर्भयतेला आपण महत्व दिलेलं आहे. कारण माणूस हा मृत्यूला घाबरतो, मृत्यूपासून त्याला अंतःकरणामध्ये भय वाटतं. या भयातून मुक्ती म्हणजेच निर्भयता, भयमुक्ती म्हणजेच मोक्ष, भयमुक्ती म्हणजेच जीवनाचा आनंद विचार. आणि तो त्यांच्या हातामध्ये दिसतो. अभय हस्तू, हा अभय धर्मानेच शक्य आहे. धर्मच अभय निर्माण करू शकतं, धर्मानेच आम्हाला अभय प्राप्त होऊ शकतं. या अनुषंगाने माऊलींच्या या 6 हातांचं विवरण या ठिकाणी केलं. बाकीचा विचार आपण उद्याच्या चिंतनात करू. हरे नमः. कुंडली गौरदेहार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.